गोवा ट्रिप प्लॅन करताना साऊथला जायचं की नॉर्थला जायचं हे आपलं कायम कन्फ्युजन असतं आणि त्यात परत त्याच ठिकाणी नको जायला असं पण वाटत असतं. अशा वेळी नॉर्थ आणि साऊथ मधले पॉप्युलर बीच कोणते, असे कोणते बीच आहेत की तिथे तुम्ही जायलाच पाहिजे आणि असे कोणते तिथे अजिबात नाही जायला पाहिजे, हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे जर डिसेंबरमध्ये तुम्ही गोवा ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. बऱ्याच दिवसानंतर तुमचा हक्काचा ट्रॅव्हल गाईड परत आलाय आणि यावेळेस आपण गोव्यातले बेस्ट बीच कव्हर करणार आहोत. जर तुम्ही नॉर्थ गोवा ट्रिप प्लॅन करत असाल तर पोचायचं कसं, जर बसने जाणार असाल तर शक्यतो म्हापशाला उतरा. पणजीला पण उतरण्याचा ऑप्शन आहे, पण म्हापशापासून नॉर्थ गोवा जास्त जवळ पडतं. तिथून उतरून तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला जाऊ शकता. आता ऑफकोर्स डेस्टिनेशन कुठलं ते आपण सांगणारच आहोत. जर कोकण रेल्वेने येणार असाल तर नियरेस्ट स्टेशन आहे थिविम स्टेशन. तिकडून नॉर्थ गोवाचे सगळे बीच तुम्हाला जवळ पडतात. आणि जर फ्लाईटने येणार असाल तर जे नुकतंच नवीन झालेलं मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तिथे तुम्ही उतरू शकता. तिथून तुम्हाला सगळे बीच जवळ पडतील. मी असं बघितलंय की जनरली जी कुटुंब असतात म्हणजे फॅमिली ट्रिपसाठी लोक नॉर्थ गोवा प्रेफर करतात आणि जी कपल्स असतात किंवा मित्रमैत्रिणींचे ग्रुप असतात ते साऊथ गोवा प्रेफर करतात. त्याचं कारण असं आहे की नॉर्थ गोवा ऑफकोर्स जवळ आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातून जात असाल तर तुम्हाला प्रवास एक 10-11 तासाचा पडतो. साऊथ गोव्याला त्याच्या पुढे तुम्हाला प्रवास करून जावं लागतं. त्यामुळे ॲक्सेसिबिलिटी जास्त सोपी आहे. त्यामुळे लोक जे कुटुंब शक्यतो नॉर्थ गोवा प्रेफर करतात. दुसरं कारण म्हणजे नॉर्थ गोव्यापासून पणजी जवळ आहे. त्यामुळे ज्या लोकांना असं साईट सीइंग करायचं आहे ना, की हे बघितलं ते बघितलं, बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त समुद्रकिनारा काय बघायचं आहे, 2 तास बसल्यावर असं होतं की अरे काहीतरी ॲक्टिव्हिटीज पाहिजेत ना. म्हणून मग तुम्हाला पणजी असेल, ओल्ड गोवा असेल, ते चर्च असेल, ही सगळी जी ठिकाणं आहेत ती जवळ आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की अरे आपल्याला बऱ्याच गोष्टी कव्हर करता येतील, म्हणून लोक नॉर्थ गोवा प्रेफर करतात. नॉर्थ गोवा हा गजबजलेला भाग असल्यामुळे इथे तुम्हाला रेस्टॉरंटचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. खूप सारी शाकाहारी हॉटेल सुद्धा आहेत. टिपिकल उडपी रेस्टॉरंट सुद्धा आहेत. म्हणजे शक्यतो जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी ते खूप कम्फर्टेबल पडतं, म्हणून लोक नॉर्थ गोवा प्रेफर करतात. पण तिथे सुद्धा तुम्ही वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू शकता. असं अजिबात नाही की नॉर्थ गोवा खूप टिपिकल आहे आणि तिथे तुम्हाला टिपिकलच गोष्टी मिळतील. तिथल्या कुठल्या वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या मी तुम्हाला सांगतो. तर आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती म्हणजे थेट बीचवरती येऊयात. नॉर्थ गोव्यातले बेस्ट बीच कोणते? आता नॉर्थ गोव्यातले पॉप्युलर बीच कोणते आहेत तर कंडोलीम, कलंगूट आणि बागा हे खूप जास्त प्रसिद्ध बीच आहेत. त्यामुळे पहिल्यांदा जे गोवा ट्रिप करतात ना ते या 3 बीचवरती जातात आणि त्यांना वाटतं गोवा म्हणजे एवढंच आहे. इथे जाण्याचं कारण म्हणजे इथे खूप जास्त वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी तिथे होतात. त्यामुळे जर तुम्ही वॉटर स्पोर्ट्स करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही कलंगूट आणि बागावर जाऊ शकता. तर गोव्याच्या इतर बीचवर सुद्धा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होतात, पण इथे तुम्हाला खूप स्वस्त दरामध्ये पॅकेजेस मिळू शकतात. त्यामुळे फक्त वॉटर स्पोर्ट्ससाठी तुम्ही तिथे जाऊ शकता. पण जर फिरायचं असेल म्हणजे आपण म्हणतो ना की निवांतपणे आपल्याला बीचवरती एक संध्याकाळ घालवायची आहे किंवा राहायचं असेल तर हे एरिया मी अजिबात प्रेफर करणार नाही. त्याचं कारण असं आहे की इतकी सारी रेस्टॉरंट्स आणि इतकी जास्त गर्दी इथे असते, म्हणजे पार्किंगमध्ये गेल्यावर असं वाटतं की आपण थेट गिरगाव चौपाटी किंवा जुहू चौपाटीला आलोत. तुम्हाला 2 मिनिटं सुद्धा तिथे निवांत बसता येत नाही. इतके सारे विक्रेते तुम्हाला सतत पिडतात की हे हवंय का, ते हवंय का, मसाज करून देऊ का, हे लॉकेट हवंय का. त्यामुळे या बीचवरती अजिबात तुम्ही जाऊ नका. पण अगदीच जर नाही का फॅमिली प्रेशरमुळे किंवा कोणी डायरेक्ट बुकिंग तिथलं करूनच टाकलं आणि तुम्हाला तिथे राहावंच लागलं तर मी तुम्हाला बागाच्या जवळची एक इंटरेस्टिंग जागा सजेस्ट करतो. बागाकडून अंजुनाकडे जायला लागायचं आणि जाताना तुम्हाला मध्ये एक ब्रिज लागतो. राईट टर्न आहे मोठा आणि तिथून तुम्ही अंजुनाकडे जाता. राईट टर्न न घेता लेफ्ट साईडला एक कच्चा रस्ता जातो आणि त्या कच्चा रस्त्याने तुम्ही बाईक पार्क करून चालत चालत जाऊ शकता. संपूर्ण समुद्रकड्याच्या बाजूनी ही वाट आहे आणि तिथे मागे छोटासा म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की बागाच्याच थोड्या बॅक साईडला एक छोटासा समुद्र किनारा आहे. तिथे कोणीही नसतं. मी संध्याकाळी किंवा सकाळी लवकर तिथे जाऊ शकता. अप्रतिम स्पॉट आहे. त्यामुळे इतर वेळेस मी नॉर्थमध्ये कुठेही राहिलो तरी हा स्पॉट अजिबात मिस करत नाही. तर आपण आता नॉर्थच्या अजून उत्तरेकडे म्हणजे कोकण साईडला जाऊयात. बागाच्या वरचा जो बीच आहे तो आहे अंजुना आणि त्याच्यावरती आहे वॅगाटॉर. अंजुना समुद्र किनारा ठीकठाक आहे, म्हणजे समुद्र कडा सुद्धा इथे आहे. खडकाळ आहे बीच, म्हणजे भिजण्यासाठी फारसा चांगला नाही आहे. पण अंजुनाच्या आजूबाजूला खूप सारे कॅफेज आहेत, खूप सारे हॉस्टेलचे तिथे ऑप्शन्स आहेत आणि इथे तुलनेने म्हणजे बागा आणि कलंगूटपेक्षा खूप कमी गर्दी असते. त्यामुळे राहण्यासाठी तुम्हाला अंजुना हा एरिया अप्रतिम आहे. अंजुनाचं मार्केट सुद्धा छान आहे. जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर ते बेस्ट आहे जे बीचच्या बाजूला आहे ते. त्यामुळे राहण्यासाठी मी तुम्हाला नक्कीच प्रेफर करीन. आणि अंजुनापेक्षाही बेटर मी तुम्हाला सांगेन वॅगाटोर.
वॅगॅटॉर जो बीच आहे, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे चापोरा फोर्ट, दिल चाहता है मध्ये जो किल्ला दाखवलाय तोच चापोरा फोर्ट. तर त्या चापोरा फोर्टच्याच खाली म्हणजे आपण पायथ्याला म्हणूयात जो बीच आहे तो म्हणजे वॅगॅटॉर. वॅगॅटॉर सुद्धा खूप निवांत एरिया आहे. वॅगॅटॉर बीच सुद्धा खूप चांगला आहे. म्हणजे तुम्हाला भिजण्यासाठी असेल किंवा छान फोटो काढण्यासाठी फारशी गर्दी तिथे होत नाही. आणि वॅगॅटॉर बीचवर जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा जी उजवीकडची बाजू आहे तिथे फारसे लोक जात नाही. तिथे थोडासा खडकाळ भाग आहे आणि जर तुम्ही चालत चालत आत गेलात तर एखादा किलोमीटर जर तुम्ही चाललात खूप छान स्पॉट्स तुम्हाला तिथे मिळतील. त्यामुळे छान हँगआउट करण्यासाठी संध्याकाळी वॅगॅटॉर बीच बेस्ट आहे. इव्हन राहण्यासाठी सुद्धा अंजुना आणि वॅगॅटॉर हा एरिया मी तुम्हाला नक्कीच प्रेफर करेन. आता तुम्हाला वॅगॅटॉरपेक्षाही कमी गर्दी हवी असेल आणि अजून ऑफबीट गोष्टी एक्सप्लोर करायच्या असतील तर तुम्ही अजून नॉर्थ साईडला उत्तरेकडे जाऊ शकता, कोकणाच्या साईडला. आणि तिथले 4 बीच आहेत, मोरजिम, आश्वेम, मँड्रेम आणि आरंबोल. माझे उच्चार चुकू शकतात त्यामुळे प्रत्येक बीचचं नाव इंग्लिशमध्ये टेक्स्टमध्ये मी देतोय, तुम्हाला डायरेक्ट गुगल करता येईल. मोरजिम, आश्वेम आणि मँड्रेम मधलं मी तुम्हाला आश्वेम रेकमेंड करेन, कारण खूप छोटासा समुद्रकिनारा आहे, खूप स्वच्छ आहे आणि तुम्हाला छान निवांत डुंबायचं असेल पाण्यामध्ये तरी सुद्धा हा परफेक्ट समुद्रकिनारा आहे. इथे रेस्टॉरंट्स तसे कमी आहेत, म्हणजे थेट बीचवरती तर ऑलमोस्ट नाही आहेत. पण तुम्हाला बाकी काही वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या आणि फक्त समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यायचा असेल तर आश्वेम बेस्ट आहे. आता जर तुम्हाला थेट बीचवर राहायचं असेल, म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत असतं ना की नाही मला अशा ठिकाणी राहायचं की उठल्यावर मला थेट समुद्रकिनारा दिसेल, तर त्यासाठी मँड्रेम आणि मोरजिम हे बेस्ट समुद्रकिनारे आहेत. इथे तुम्हाला खूप सारे बीच रिसॉर्ट्स मिळतील. पण तुमचं बजेट कमी आहे आणि तरी तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावरतीच राहायचंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करीन आरंबोल बीच. आरंबोल हा टिपिकल हिप्पी बीच आहे. इथे तुम्हाला खूप सारे स्वस्त बीच शॅक्स मिळतील, म्हणजे तुम्ही थेट समुद्रकिनाऱ्यावरती राहू शकता. खूप सारे इंटरेस्टिंग कॅफे इथे आहेत स्वस्तातले. मार्केट पण आरंबोलचं खूप छान आहे, तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर बेस्ट मार्केट आहे. अजून एक छान गोष्ट म्हणजे आरंबोल बीच जो आहे त्याच्यात जवळ चालत जाण्याच्या अंतरावरती आरंबोल स्वीट वॉटर लेक आहे. म्हणजे हे जे लोकेशन आहे तुम्हाला असं वाटलं की कुठलं तरी सेटवरच चित्रपटाच्या तुम्ही आला आहात, इतकं सुंदर लोकेशन आहे आणि असं मेडअप लोकेशन हे तुम्हाला वाटतं, पण खूप सुंदर जागा आहे आणि एक्सप्लोर करण्यासाठी किंवा जनरल बाईकवर फिरण्यासाठी सुद्धा हा संपूर्ण एरिया मस्त आहे. पण शक्यतो फॅमिलीसाठी मी आरंबोल नाही सजेस्ट करणार, कारण खूपच हिप्पी एरिया आहे. इथे खूप सारे कॉलेजचे ग्रुप जातात, कारण खूप सारे फॉरेनर्स इथे असतात. पण मित्रांचा ग्रुप असेल, मित्रमैत्रिणींचा ग्रुप असेल किंवा कपलसाठी हे बेस्ट ठिकाण आहे. पण तुम्हाला सांगू का, या सगळ्यापेक्षाही मी तुम्हाला अजून एक भारी गोष्ट सजेस्ट करेन, ते म्हणजे आरंबोलपासूनही अजून वरती जायचं. अजून वरती गेल्यानंतर तुम्ही थेट महाराष्ट्र गोवा बॉर्डरला जाता आणि तिथे रेड्डी नावाचा पोर्ट आहे. आणि रेड्डी म्हणजे तिथे एक छोटंसं बंदर सुद्धा आहे जे आता ऑपरेशनल नाहीये आणि तिथे गणपतीचं मंदिर आहे. तिथून तुम्ही थेट छोट्याशा एका समुद्र कड्यावर जाता. तिथून जो सनसेट दिसतो ना, म्हणजे सगळे समुद्र किनारे तुम्ही विसरून जाल इतका सुंदर सनसेट तिथून तुम्हाला दिसतो. आणि अजूनही तुम्हाला गोष्टी एक्सप्लोर करायच्या असतील तर त्याच्याच वरती म्हणजे एक ब्रिज ओलांडला की तुम्ही महाराष्ट्रामध्ये एंटर करता आणि तिथून शिरोडा नावाचा बीच आहे जो रेड्डीपासून साधारण 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे. तो सुद्धा अप्रतिम बीच आहे आणि त्यापेक्षाही हा रस्ताच फार भारी आहे. म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही कुठे गोव्याला आहात, तुम्हाला केरळचंच फील येईल, कारण बॅकवॉटर पण तिथे आहे आणि समुद्रकिनारा सुद्धा आहे. त्यामुळे रेड्डी पोर्ट, गणपतीचं मंदिर आणि शिरोडा बीच हे सुद्धा तुम्ही नक्की एक्सप्लोर करू शकता. पण या सगळ्यामध्ये माझं रेकमेंडेशन राहण्यासाठी असेल वॅगॅटॉर किंवा अंजुना, कारण ऑफकोर्स खूप इंटरेस्टिंग रेस्टॉरंट्स इथे आहेत. बाय द वे, गोव्यातल्या इंटरेस्टिंग कॅफेचा मी वेगळा व्हिडिओ केलाय. गोव्यात बीच सोडून कोणती ठिकाणं तुम्ही बघू शकता त्याचा मी वेगळा व्हिडिओ केलाय, त्याची लिंक मी कुठेतरी वरती देतोय, ते सुद्धा तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. तुमची गोवा ट्रिप प्लॅन करायला तुम्हाला खूप मदत होईल. अजून एक गोष्ट, लोक नॉर्थ गोव्याला राहिल्यावरती पणजी सोडत नाहीत. असं वाटतं की नाही पणजी तर बघायलाच पाहिजे. जर पणजीला गेलात तर पणजीतला प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे मिरामार आणि डोनापावला. ही पण खूप पॉप्युलर ठिकाणं आहेत, बोटिंग वगैरे इथे होतं. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की अजिबात तिथे जाऊ नका, खूप जास्त गर्दी तिथे असते. पण त्याच्यापेक्षाही तुम्हाला इंटरेस्टिंग स्पॉट मी सजेस्ट करेन. पणजीच्या मुख्य रस्त्यावर गोवा कला अकादमी आहे, म्हणजे खूप मोठं ऑडिटोरियम आहे, खूप सारे फेस्टिवल्स इथे होत असतात. आणि त्याच्याच बॅकसाईडला त्यांचं छोटंसं कॅन्टीन आहे. कॅन्टीन ठीकठाक आहे, चहा पण तिथे खूप ठीकठाक मिळतो. पण त्याच्या बाजूला त्याने छोटासा एक वॉकवे केलाय आणि तिथून तुम्हाला संपूर्ण मांडवी नदीचा व्ह्यू दिसतो आणि तिथून सनसेट अप्रतिम दिसतो. त्यामुळे जेव्हा केव्हा गोवा ट्रिपचा शेवटचा दिवस असायचा आणि मला पणजीवरनं परत बॅक टू पुणे बस पकडायची असायची, तेव्हा मी तिथे नक्की जायचो. त्यामुळे जर तुम्ही गोवा ट्रिप प्लॅन केली तर गोवा कला अकादमीच्या बॅक साईडने दिसणारा सनसेट अजिबात मिस करू नका.
आता नॉर्थ गोव्याच्या बीचवरून आपण थेट जाऊया साऊथ गोव्याला. पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ते म्हणजे प्लीज सबस्क्राईब करा राव. मला दिसते की खूप सारे लोक व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईबच करत नाहीत. लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे तुमची गोवा ट्रिप लवकरच सफळ होईल आणि कोणी तुम्हाला आयत्या वेळेस टांग मारणार नाही. मी जसं म्हणलं तसं कपल्स आणि मित्रमैत्रिणींचे ग्रुप शक्यतो साऊथ गोवा प्रेफर करतात, कारण खूप निवांत आहे. कम्पेअर्ड टू नॉर्थ गोवा खूप कमी गर्दी इथे असते आणि इथे असे बरेच स्पॉट आहेत जिथे कोणीच नसतं. नुसतं बाईकवर भटकण्यासाठी सुद्धा साऊथ गोवा बेस्ट आहे. आता साऊथ गोव्याला पोचायचं कसं, तर नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे मडगाव स्टेशन. बस स्टँड सुद्धा मडगाव बस स्टँड. आणि जर तुम्ही फ्लाईटने येणार असाल तर डंबोलिम एअरपोर्ट जे आहे ते साऊथ गोव्यापासून जवळ आहे. आता साऊथ गोव्याच्या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्याची सुरुवात मडगावपासून होते. मडगावचा प्रसिद्ध बीच आहे कोलवा बीच. पण मी सांगेन अजिबात इथे जाऊ नका. जसं नॉर्थमध्ये कलंगूट आहे तसं साऊथमध्ये कोलवा. त्याचबरोबर कोलवाच्या आजूबाजूला आहे माजोर्डा नावाचा बीच. आता उत्तर चुकू शकतात पण तसंच स्पेलिंग आहे माजोर्डा. आणि तिसरा बीच म्हणजे वर्का बीच. वर्का जो बीच आहे तिथे खूप सारे 5 स्टार आणि 3 स्टार रिसॉर्ट्स आहेत. त्यामुळे मी असं म्हणेन की शक्यतो रिसॉर्ट टाऊन कसं असतं तशा पद्धतीचेच हे समुद्रकिनारे आहेत. फक्त समुद्रकिनारे एक्सप्लोर करण्यासाठी किंवा जाण्यासाठी मी तुम्हाला हे अजिबात रेकमेंड करणार नाही. साऊथ गोवा जर तुम्हाला एक्सप्लोर करायचा असेल तर मडगावच्या आजूबाजूला फिरण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेन की थेट गोव्याच्या टोकालाच जा. आणि टोकाचे जे बीच आहेत, म्हणजे जिथून कर्नाटक बॉर्डरची सुरुवात होते, ते सगळे अप्रतिम बीच आहेत. तो संपूर्ण एरियाच खूप छान आहे राहण्यासाठी आणि फिरण्यासाठी. तिथले बीच कुठले छान आहेत, पहिला आहे काबोदीरामा. ॲक्च्युली काबोदीरामा हा फोर्ट आहे, हा किल्ला आहे समुद्रावरचा आणि त्याला लागूनच त्याच्या जवळच बीच सुद्धा आहे. हा बीच खूप निवांत आहे. काबोदीरामा फोर्ट जो आहे थोडासा भग्नावस्थेत आहे, पण तिथून सनसेट खूप छान दिसतो. त्यामुळे चापोरापेक्षा खूप कमी गर्दी इथे असते. त्यामुळे काबोदीरामा तुम्ही एक्सप्लोर करू शकता. काबोदीरामाच्याच खाली म्हणजे दक्षिणेकडे आहे कोला बीच. हा सुद्धा अप्रतिम बीच आहे. खूप छोटासा बीच आहे, पण इथे जाण्यासाठी तुम्हाला थोडंसं उतरून जावं लागतं. ती तयारी तुमची असू द्या. त्याच्याच शेजारी छोटंसं बॅकवॉटर आहे. मला नुकतंच असं कळलं की तिथे कयाकिंग सुद्धा चालतं सीझनमध्ये, तर ते पण तुम्ही करू शकता. तिथून अजून खाली दक्षिणेकडे आहे आगोंदा बीच. हा सगळ्यात आवडीचा बीच आहे. कायम मी तिथेच राहतो. आगोंदा बीचवरचा एक प्रॉपर आम्ही व्लॉग केलाय, त्याचे 4 एपिसोड्स केलेत तिथल्या संपूर्ण भागाचे, ते तुम्ही नक्की बघू शकता. त्याची पण लिंक मी तुम्हाला यासोबत देतोच. आगोंदाच्या खाली आहे पालोलेम. हा सुद्धा खूप प्रसिद्ध बीच आहे, त्याला पाळोळे सुद्धा म्हणतात. आणि पाळोळेच्या खाली गालजीबाग. जर तुम्ही साऊथ गोवा फिरणार असाल तर हे सगळ्यात 3 बेस्ट बीच आहेत. राहण्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की शक्यतो तुम्ही आगोंदाला राहा, कारण आगोंदा खूप निवांत आहे. म्हणजे छोटासा बीच आहे, एकच तो त्यांचा रस्ता आहे आणि तिथे मोजून मला असं वाटतं की 15 ते 20 होमस्टेज आणि रिसॉर्ट्स असतील. पालोलेम बऱ्यापैकी गजबजलेला भाग आहे. तिथे खूप सारे रिसॉर्ट्स, हॉटेल्स आहेत. मार्केट पण तिथलं खूप जास्त मोठं आहे. आधी ते फारसं प्रसिद्ध नव्हतं, पण बँगलोर किंवा कर्नाटकामधून बरेच टुरिस्ट तिथे येतात, त्यामुळे तिथे खूप जास्त गर्दी होते. त्यामुळे पालोलेम तुम्ही खाण्यासाठी नक्की जा तिथे, पण राहण्यासाठी पालोलेम नाही, तर राहण्यासाठी आगोंदा बेस्ट आहे. जर साऊथ गोव्याला तुम्हाला जर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायच्या असतील तर तुम्ही पालोलेमला नक्की जाऊ शकता. आणि अगदीच जरी तुम्हाला पालोलेमलाच राहायला जागा मिळाली, बऱ्याच वेळा काय होतं आगोंदा फुल होतं आणि आगोंदा थोडं महाग पण आहे राहण्यासाठी, तर तुम्हाला पालोलेमला स्वस्तात हॉटेल मिळू शकतं. तिथे राहिलात तर पालोलेम बीचवर एंटर केल्यावर तुमच्या एक्स्ट्रीम लेफ्टला जायचं. तो जो भाग आहे तिथे फारशी गर्दी नसते, तिथे तुम्हाला निवांत बसता येईल. आगोंदाच्या जवळ अजून एक बीच आहे, तो म्हणजे बटरफ्लाय बीच. पण तिथे जाण्याचा रस्ता खूप जास्त खराब आहे. म्हणजे फॅमिली असेल तर शक्यतो मी प्रेफर करणार नाही. पण आत्ता माहीत नाही, ही गोष्ट 1-1.5 वर्षापूर्वीची आहे. आता तिथे रस्ता कसा आहे माहीत नाही. त्यामुळे बटरफ्लाय सुद्धा सुंदर समुद्र, छोटासा समुद्रकिनारा आहे, खडका आहे थोडासा, पण तो सुद्धा खूप सुंदर समुद्रकिनारा आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे, जर तुम्ही ट्रिप प्लॅन करत असाल तर एकतर नॉर्थ गोव्याची प्लॅन करा किंवा साऊथ गोव्याची प्लॅन करा. म्हणजे काही लोकांना असं असतं की नाही मला नॉर्थ पण बघायचं आहे आणि साऊथ पण बघायचं आहे. कुठलीच गोष्ट धड साध्य होत नाही. मला कायम असं वाटतं की कमी गोष्टी बघाव्यात पण निवांतपणे बघाव्यात, त्याचा संपूर्ण आनंद घ्यावा, हे माझं मत आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची गोवा ट्रिप प्लॅन करू शकता. यातले कुठले समुद्रकिनारे ऑफबीट इंटरेस्टिंग जर राहिले असतील माझ्याकडनं आणि तुम्हाला मला सजेस्ट करायचे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पुढच्या गोवा ट्रिपला मी नक्कीच इथे जाईन आणि सांगेन ते कसे होते. बाय असेच आपण ट्रॅव्हल आणि फूडचे वेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आपण एक नवीन सिरीज पण घेऊन येणार आहोत. त्यामुळे बुधवार अजिबात चुकवायचा नाही. नवीन वारी दुसरा व्हिडिओ पण आम्ही आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. ती नवीन सिरीज नक्कीच चालू होणार आहे. त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.